नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर आपण जिथे आहोत तिथून जिथे आपल्याला जायचं आहे या प्रवासावर तुम्ही माझ्याबरोबर आहात. आणि मी नक्की हे म्हणेन की तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचा कुठलाही जर्नीचा पार्ट मिस होणार नाही. तर आता जिथे तुम्हाला जायचं आहे तो आय एम शुअर असा जी तुमच्या डोळ्यासमोर स्वप्न आहे की जिथे तुमचं आयुष्य खूप समृद्ध असेल, तुम्ही आनंदी असाल, तुमच्याकडे खूप जास्त पैसा असेल, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या विकत घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसा असेल, तुमच्याकडे चांगले सेव्हिंग्ज असतील, तुम्ही एक चांगलं सुख आणि समाधानी आयुष्य जगू शकाल. सगळ्यांचं असं आपलं एम असतं की आयुष्यात आपल्याला तिथेपर्यंत पोचायचं आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा म्हणतो की मला जास्त पैसे हवे आहेत किंवा ते खूप वेळेला ते मिळवणं खूप अवघड जातं. म्हणजे आत्ता जिथे आपण आहोत तिथनं आपल्याला एकदम श्रीमंत व्हायचं म्हटलं तर आपल्याला अवघड वाटतं ते. आणि ते अवघड का वाटतं? कारण आपलं जे पैशाबरोबरचं नातं असतं ते बरोबर नसतं. म्हणजे आयुष्यातली जी समृद्धी असते किंवा सक्सेस, पैशाचा जो सक्सेस असतो तो मिळवण्यासाठी ऍक्च्युली ना सगळ्यात पहिली गोष्ट लागते ती म्हणजे मानसिकता लागते. तशी म्हणजे माइंडसेट लागतो. मग तुम्ही जर का सगळे श्रीमंत लोकांचा बघितली, त्यांची स्टोरी बघितली किंवा ते कसे विचार करतात बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते एक वेगळ्या प्रकाराने विचार करतात. त्यांनी सक्सेस माइंडसेट डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलीही परिस्थिती असेल, म्हणजे आत्ता अगदी कोरोनाचा काळ आहे, पॅन्डेमिक आहे, तरी सुद्धा जे मल्टामिलियनर आहे, जे खूप श्रीमंत लोक आहेत, जे लिस्टमध्ये जे येतात वगैरे, त्यांची व्हॅल्यू, त्यांची नेटवर्थ वाढतेच आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षात तरी सुद्धा बाकी सगळं जग कसं चाललं असतं तरी सुद्धा त्यांची नेटवर्थ वाढलेलीच दिसते तुम्हाला. तर हे काय आहे का आहे? कारण त्यांनी एक वेगळा सक्सेस माइंडसेट पैशाबाबत तयार केलेला आहे त्यांच्या. सो आपल्याला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे आणि आपल्याला जर का म्हणजे जास्त पैसे मिळवायचे आहेत, आणि ते काही चूक नाही पैसे मिळवण्यात जास्त अपेक्षा करणे किंवा ह्याच्यामध्ये, तर आपल्याला तो माइंडसेट बदलायला पाहिजे. म्हणजे आपला माइंडसेट काय आहे हे चेक करायला पाहिजे आणि मग आपल्याला तो बदलायला पाहिजे असा विचार करायला जसे सगळे यशस्वी आणि श्रीमंत लोक विचार करतात. तर आता आपण आपल्या माइंडसेटवर थोडा फोकस करूया. तर तुम्ही सगळ्यांनी एसी तर बघितलेला आहे. म्हणजे एसी कसं आपण एखादं टेम्परेचर सेट करतो त्या एसीवर आणि त्याच्यापेक्षा जास्त गरम झालं की तो एसी आपोआप ऑन होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त गार झालं की तो एसी बंद होतो. तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या सगळ्यांचं पण एक असं म्हणजे पैशाचं एक टेम्परेचर असतं. म्हणजे त्याच्या आपण हे जायला लागलो त्याच्या पलीकडे की आपण आपल्याला असं अस्वस्थ वाटायला लागतं आणि आपण ते परत मागे येतो, किंवा कमी व्हायला लागलं तरी आपल्याला अस्वस्थ वाटतं आणि आपण परत त्या टेम्परेचरला यायचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं आता आपण एसी 25 डिग्रीला सेट केलेला असेल तर ते म्हणजे किती कमी जास्त झालं तरी आपण 25 डिग्रीला राहतो. तसंच उलटं म्हणजे आता पैशाच्या बाबतीत पण तसंच असतं. तर आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर मी तुम्हाला एक उदाहरण देते. बऱ्याच वेळेला कसं होतं की एखादा सेल्स पर्सन असेल आणि त्याला काहीतरी महिन्याचं टार्गेट दिलेलं असतं की एवढं तू सेल करून द्यायचं आहे. तर आता आपण एक उदाहरण घेऊया की कोणाला तरी सांगितलं की 1,00,000 रुपये तुम्हाला सेल तुला करायचं या महिन्यामध्ये. तर मग काय होतं, जर का असं झालं की पहिल्या 1 किंवा 2 आठवड्यातच त्याचा 1,00,000चा सेल झाला त्या सेल्स पर्सनचा, तर ते लगेच कामात स्लॅक व्हायला लागतं. म्हणजे की काय एवढं कामाचं वरचं लक्ष कमी होतं, कारण ते टार्गेट तर झालेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा उलटं होतं की लेट अस से की 3 आठवडे झाले आणि 50,000 पेक्षाही कमी सेल झाला त्या व्यक्तीचा, तर मग लगेच त्याला प्रचंड मेहनत घ्यायला लागते ती व्यक्ती की 16 तास 18 तास काम करायला लागते किंवा नवीन नवीन आयडियाजनी काहीतरी कसं विकता येईल ह्याच्याकडे प्रचंड लक्ष द्यायला लागते. सो कसंही करून ते 1,00,000 आपल्याला मिळवायचं हे त्याच्या डोक्यात हे झालेलं असतं प्रोग्राम, आणि त्यामुळे तो तेवढा एफर्ट कमी जास्त जसं चाललंय त्याच्यावरनं घेतो. सो आता जर का त्यांनी 2 आठवड्यातच केले तर खरं तर त्यांनी अजून सेल्स केले पुढे 15 दिवस तेवढे जरी कष्ट केले तरी सुद्धा त्याचा सेल वाढू शकतो, पण तसं होत नाही. काही सेल्स पर्सनच्या बाबतीत होतं, बऱ्याच वेळेला बिझनेसच्या बाबतीत पण तसंच होतं की टार्गेट कमी व्हायला लागलं की खूप कष्ट केले जातात, पण जर का व्यवस्थित चाललेलं असलं आणि आपण त्या टार्गेटवर 10-15% आपलं जास्त होणार आहे असं दिसायला लागलं की माणसाचं लक्ष म्हणजे बिझनेस पर्सनचं पण लक्ष दुसरीकडे जायला लागतं. म्हणजे आपण म्हणतो आपल्याला प्रगती हवी आहे, जास्त पैसे हवेत, पण हे असं थोडंसं बाहेर जायला लागलो आपण त्या कम्फर्टेबल आपली जी लेवल आहे त्याच्या, की आपल्याला खूप अस्वस्थ वाटायला लागतं.
सो आपलं हे जे फायनान्शियल टेम्परेचर आहे ना, हे डिसाईड करतं की आपण कसं परफॉर्म करतोय आयुष्यात. म्हणजे सो आता आपल्याला जर का सक्सेस हवा असेल तर हे आपल्या या टेम्परेचर किंवा या कम्फर्ट झोनवर आपल्याला काम करायला लागणार आहे. सो हा एक पहिली गोष्ट आहे. तर बऱ्याच वेळेला हे असं का होतं, आपण का त्याच्या इकडे तिकडे जायला घाबरतो? कारण काय आहे की आपले असे खूप मानसिकता अशी तयार झालेली आहे किंवा काही काही बिलीफ म्हणतो की आपले काही काही अशी धारणा झालेल्या आहेत मनामध्ये पैसे आणि सक्सेसच्या बाबतीमध्ये, की ते त्या गोष्टी आपले पाय मागे खेचतात. तर आता ह्या कुठल्या गोष्टी आहेत, आणि ह्या बऱ्याच तर अशा आहेत ना बिलीफ्स की त्या आपल्याही नाही आहेत, आणि आपल्याला ते आपण आपल्या मेंदूमध्ये ते प्रोग्राम झालेले आहेत जेव्हा आपण सायन्समध्ये साधारण 3 ते 8 वर्षाचे होतो, आणि आपल्याला ते ऐकलेलं आहे आपण, त्यामुळे आपली कदाचित ती अशी धारणा झालेली आहे, आपण लोकांना त्याच्याबद्दल बोलताना बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये ते झालेलं तर आहे, पण काय झालंय, कधी झालंय ह्याची आपल्याला माहिती नाहीये, पण त्या आहेत आपल्याबरोबर, आणि ते इतकी वर्ष आपल्याबरोबर असतात की आपण त्या बिलीफ आहे किंवा ती एक मानसिकता आहे आणि ती बदलू शकते हे आपण विसरूनच गेलोय. तर आपल्याला वाटतं की ते सत्य आहे. सो आपण त्याला सत्य समजल्यामुळे म्हणतो की सत्य आहे तर मग कसं बदलणार. सो असं आपला तो विचार झालेला आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की बघा, तुम्हाला वाटतंय का, तुम्ही या गोष्टी ऐकल्या आहेत का कधीतरी, की आपल्याकडे नेहमी म्हणतात की पैसे काही झाडाला लागतात का. म्हणजे हे सगळ्यांनी ऐकलंय, बरोबर आहे. किंवा असं असेल की पैसे आले की प्रॉब्लेम वाढतात, म्हणजे पैसे आपल्याबरोबर खूप प्रॉब्लेम घेऊन येतो. किंवा श्रीमंत लोकांची दुःखच वेगळी असतात. किंवा असं असतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी पैसे तर कमवू शकतो किंवा शकते, पण माझ्या हातात ते पैसे राहत नाहीत, म्हणजे तो एक बिलीफ असतो. किंवा पैसे कमवायला खूप कष्ट करायला लागतात, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात की मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल, म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींचं हे पैसा आहे. पैसा आलं की सगळे प्रॉब्लेम्स आणि इतर गोष्टी सुरू होतात. सो असं, किंवा पैसे आले की माणसं दुरावतात. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याकडे सिरियल्स म्हणा, टीव्हीवर त्याच्यावर नेहमी तुम्ही बघाल ना, तर गरीब लोक असे खूप आनंदी दाखवतात, आणि जे श्रीमंत लोक दाखवतात त्यांना खूप प्रॉब्लेम असतात, घरात सारखी भांडणं असतात, आजारी तरी असतात. असं काहीतरी ते आपलं असं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे की गरिबी म्हणजे चांगली, म्हणजे चांगली माणसं ते गरीब असतात आणि श्रीमंत असतात ती वाईट असतात. तुम्ही सुद्धा हा एक्सपिरियन्स घेतला असणार आहे. किंवा अजून एक बिलीफ असतो की पैसे कमवायला पैसे लागतात. आता तुम्ही जर का तो गोलमाल मूवी बघितला असेल जुनावाला, त्याच्यात एक फेमस गाणं आहे, त्याच्यात तर लिटरली हे वाक्य आहे की पैसा कमाने के लिए भी पैसा चाहिए. सो आता तुम्ही हे गाणं गुणगुणलं असेल तर तुम्ही त्या गाण्यामुळे पण प्रोग्राम झाला असाल की पैसा कमाने के लिए, म्हणजे पैसे कमवायला पैसे लागतात. आणि जर का तुमच्याकडे आत्ता पैसे नसले आणि हा तुमचा जर का बिलीफ असला तर तुम्ही कसे कमवणार, की म्हणजे पैसेच नाही आहेत तर मी पुढे कसे पैसे कमवणार. सो असं काहीतरी असतं. बऱ्याच बायकांचीही बिलीफ असते की त्या पैशाचं मॅनेजमेंट चांगलं करू शकत नाहीत. म्हणजे आता घरचं सगळं बजेट प्लॅन करतात त्या. आता तर आपल्या ऍक्च्युली फायनान्स मिनिस्टर पण बाई आहेत, पण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेज करतात, हे आपला बिझनेस मॅनेज करतात. पण जेव्हा पर्सनल स्वतःच्या पैशांचं मॅनेजमेंट येतं तेव्हा खूप बायकांचा असा समज असतो की आपण ते नीट मॅनेज करू शकत नाही. सो हा एक असा बिलीफच आहे, काही खरं आहे असं नाहीये, पण तो एक मनात बसलेला आहे. कोणीतरी कदाचित आईला वगैरे म्हणलेलं असतं की बायकांना नाही हे करताय, असं काहीतरी ऐकलेलं असतं लहानपणी मुलींनी, आणि मग ते डोक्यात राहून जातं. सो असे खूप बिलीव्स आहेत. मग असं वाटतं की अरे बापरे, पैसे आले की प्रॉब्लेम येतात, आणि किंवा जे श्रीमंत लोक असतात त्यांनी काहीतरी वाईट मार्गानेच पैसा कमवलेला असतं. श्रीमंत माणसांना व्यसनं लागतात, किंवा आपले बऱ्याच वेळेला असं वाटतं की पैसा आला की नातेसंबंध बिघडतात. म्हणजे ही एक खूप भीती असते की आपल्या घरातल्या ज्या फॅमिलीतले बाकी सगळ्यांचं कसं चाललं आहे तसंच आपलंही चालायला पाहिजे. आपण जास्त कमवलं तर ते आपल्यापासून दुरावतील. म्हणजे आपण उलटा विचार करायला पाहिजे की आपण चांगलं झालं तर आपण इतरांनाही मदत करू शकतो, पण हा आपला विचार डोक्यात येत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की तू आपलंच चांगलं चाललं तर मग ते लोक आपल्याला हेवा करतील किंवा ते लोक आपल्यापासून दुरावतील. सो असा या आपण त्या कम्फर्ट झोनमध्येच म्हणून आपण अडकून राहतो. आपल्याला त्याच्या पुढे, त्याच्या पलीकडे जायचं म्हणलं की आपल्याला भीती वाटायला लागते. आणि हे प्रोग्राम्स बघा तुम्ही, मी आत्ता काय हे सांगितले, तुम्हाला काही माहिती असलं तर तुम्ही पण जरूर मला कळवा की अशा काहीतरी मनात गोष्टी बसलेल्या असतात. किंवा पैसे मिळतात पण हातात राहत नाहीत, म्हणजे किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट केलं की नुकसानच होतं, हे खूप रिस्की आहे, म्हणजे असे गोष्टी आपल्या डोक्यात असतात. बऱ्याच लोकांचे असं असतं की नोकरी ही सेफ आहे,
आणि बिझनेस केला की म्हणजे बिझनेसमध्ये काही खात्री नसते इन्कमची. म्हणजे मध्ये तर आय थिंक कुठल्या तरी चॅनलवर वधूवर ह्याच्यामध्ये पण चाललंय की आमचा मुलगा बिझनेस करतो म्हणून त्याला मुली मिळत नाहीत वगैरे, असं काहीतरी एक ऍड पण आहे. तर अशी खूप लोकांचं हे असतं की बिझनेस करणाऱ्यांचं काही खरं नाही, म्हणजे कधी बुडू शकतो वगैरे असं वाटतं लोकांना. सगळ्यात जास्त कमवणारे जगातल्या लिस्ट बघितली तर सगळे बिझनेसवालेच लोक असतात. पण एक अशी धारणा आहे आणि आय थिंक मराठी लोकांच्या मध्ये तर थोडी जास्त भीती आहे काही गोष्टींबाबत कारण ते रोल मॉडेल नाहीये. तर आता आपण असं करूया की आधी आपल्याला पैसे मिळवायच्या आधी, म्हणजे बरेच लॉ ऑफ अट्रॅक्शननी सगळ्यांना पहिला प्रश्न असतो की पैसे कसे जास्त मिळतील. पण त्यासाठी जर का आपण कॉन्शियसली म्हटलं की मला पैसे हवेत, पण आपली जर का ही मानसिकता आपण बदलली नाही तर आपल्याला जास्त पैसे मिळवण्यापासून आपण स्वतःला हे करतो, म्हणजे प्रिव्हेंट करतो. म्हणजे जॅक अँड फिलिक उदाहरण सांगतात की असं समजा की तुमच्याकडे 100 घोडे आहेत आणि 15 घोडे तुमचे कॉन्शियस माइंड आहेत आणि 85 घोडे तुमचे सबकॉन्शियस माइंड आहेत आणि ते सगळे तुम्ही लावलेले आहेत. पण असं बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की 85 घोडे ज्या दिशेने चाललेत तिकडेच आपण जाणार आहे. आणि 15 घोड्यांना कितीही 15 घोड्यांनी कष्ट केले तरी सुद्धा त्या 85 घोड्यांना ओव्हरपावर करू शकणार नाहीत. सो आपल्याला निदान 50% असलं तर थोडं तरी काहीतरी होईल. 50%च्या पुढेच पाहिजे आपलं कॉन्शियस हे की आपल्याला प्रगती करायची. सो ते सबकॉन्शियस माइंड मधले बिलीव्स काढणं, आपला तो माइंडसेट बदलणं, श्रीमंत लोकांसारखा विचार करणं, म्हणजे हा विचार बदलणं, या सगळ्या पैशाबाबतीतचे जे विचार आहे, ज्या धारणा आहे, जी मानसिकता आहे ती बदलणं फार महत्वाचं आहे आपल्याला. तर त्यामुळे आता कसं बदलता येईल, तर एक आहे की आपण सक्सेसफुल लोकांच्या ऑटोबायोग्राफीज वगैरे वाचू शकतो. म्हणजे त्यांनी कसं शून्यातनं सुरुवात केली आणि ते पुढे चांगलं करत गेले. म्हणजे आपलं जे की सुरुवातीला खूप पैसे लागतात, म्हणजे बिझनेस जे फॅमिलीमधले असतात त्यांचाच बिझनेस चालू शकतो, अशा ज्या आपल्या मनाच्या कल्पना असतात त्या थोड्याशा हे करायला मदत होते. की आपण जेव्हा अशा एक्झाम्पल्स बघतो की ज्या लोकांकडे काही नव्हतं पण आता छान बिझनेस चालू आहेत त्यांचे, असं काहीतरी. सो इन्स्पिरेशनल अशा गोष्टी तुम्ही कॉन्शियसली वाचायला पाहिजेत. किंवा आता हे असे बुक्स आहेत बघा की थिंक अँड ग्रो रिच, हे क्लासिक बुक आहे, आणि नेपोलियन हिलचं, किंवा रिच डॅड पुअर डॅड, म्हणजे दोन वडिलांचं त्यांनी कम्पॅरिझन केलेलं आहे की दोघांच्या थिंकिंगमध्ये कसा बदल होता आणि त्यामुळे त्याचा कसा परिणाम झाला लेखकाच्या आयुष्यावर. सो असे खूप छान बुक्स आहेत. किंवा सिक्रेट्स ऑफ द मिलियनियर माइंड म्हणून एक बुक आहे. असे बरेच लोक असे छान बुक्स लिहिलेले आहेत. तर हे वगैरे तुम्हाला जर का त्याचे टेक अवेज किंवा समरी हवी असेल तर मला अगदी जरूर कॉमेंट्समध्ये कळवा, म्हणजे नेक्स्ट टाइम बुक घेताना मी यातलं एखादं बुक घेईन. तर असं हे एक सोपा उपाय आहे. मग तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता, इंटरव्ह्यू ऐकू शकता सक्सेसफुल लोकांचे की ते काय करतायत, म्हणजे त्यांनी कसा विचार केला, कसं बिल्ड केलं. मग तुमचा विश्वास थोडा वाढायला मदत होईल. आता दुसरी गोष्ट जी आपण नेहमी करतो की सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करण्यासाठी अगदी सोपा उपाय आहे, थोडा वेळ लागतो पण सोपा उपाय आहे, तो म्हणजे ॲफर्मेशन्स, म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य म्हणणे स्वतःशी. कारण रिपिटिशन इज द ओनली वे. सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मनाला प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट रिपीट करायला पाहिजे. तर ते रिपिटिशनसाठी तुम्ही ते वापरायला पाहिजे ॲफर्मेशन्स. तर आता ॲफर्मेशन आपण आता जी वाक्य बघितली की ज्याच्यामुळे आपण प्रोग्राम झालोय की पैसे काही झाडायला लागत नाही, खूप कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, आता आपण त्याचे उलटे करणार आहे ॲफर्मेशन्स. तर त्याच्यासाठी असं बघा की मला हवे असलेले सर्व काही तयार करण्यासाठी माझ्याकडे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. मला पाहिजे ते गोष्टी खरेदी करण्यासाठी आता माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. माझे म्हणजे लोक, संसाधनं, भांडवल हे जमा करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. माझी संपत्ती वाढण्यासाठी मी सातत्याने आवश्यक ती कृती करत आहे. सो असे तुम्हाला ॲफर्मेशन्स करायचं आहे. किंवा आय एम अ मनी मॅग्नेट, असं जसं इंग्लिशमध्ये आहे तसं मी पैशाचा चुंबक आहे. मी जिथे पाहतो तिथे मला सतत विपुलता म्हणजे अबंडन्स आणि समृद्धी दिसते आहे. किंवा मला पैसे आकर्षित करण्यासाठीचा जो रेझिस्टन्स आहे माझ्या मनामध्ये तो मी सोडते आहे. कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की पैसे मिळवणे म्हणजे स्पिरिच्युअल नाहीये, म्हणजे आध्यात्मिक आपण काहीतरी गुन्हा केल्यासारखं वाटतं की जास्त पैसे मिळवणं, किंवा आपण पैसे मिळवले की आपण कुणाचा तरी शेअर घेतो आहे, म्हणजे जगात लोकांना पैसे कमी पडतील वगैरे, असं खूप काय डोक्यात असतं आपल्या पैशाच्या बाबतीमध्ये. सो ह्यासाठी हे ॲफर्मेशन्सची
फार गरज आहे. आपण रोज मग ते सकाळी एकदा करा, रात्री झोपायच्या आधी एकदा करा. हळूहळू तुमची मानसिकता बदलेल. वाचा असं चांगल्या गोष्टी, इवन पेपर त्याच्यातल्या चांगल्या न्यूज बघा, चांगल्या गोष्टी, फायनान्शियल चांगल्या गोष्टी बघा. कारण नुसतं पैसे मिळवणं नाही, ते टिकवणं आणि त्याचं इन्व्हेस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात फायनान्शियल अबंडन्समध्ये. कारण काय माहिती, मग अशी कम्फर्ट झोनबद्दल म्हणलं तर असं दिसतं की US मध्ये पण जे लोक लॉटरी जिंकतात ते 5 वर्षात परत कंगाल झालेले असतात. किंवा अगदी आपल्याकडे सुद्धा KBC चा जो विनर होता 5 कोटी ज्यांनी पहिल्यांदा जिंकले, तो आधी अगदी सामान्य घरात नव्हता आणि नंतर 5 कोटी जिंकल्यावर पण तो परत ते सगळे पैसे त्याचे गेले, तो त्याला व्यसनं लागली. म्हणजे तो म्हणतो की ते जिंकणं हे माझ्यासाठी सगळ्यात वाईट गोष्ट होती. कारण त्याचा माइंडसेट बदलला नव्हता, त्यांचा कम्फर्ट झोन बदलला नव्हता, त्याचा पैशाबद्दलचे त्याचे जे विचार होते ते त्यांनी बदललेच नाही. ते पैसे मिळाले तर ते तसे आले तसे गेले लगेच, आणि उलट जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा ही वाईट परिस्थिती झाली त्याची. सो हे माइंडसेट, पैसे येण्याच्या मार्गांबरोबर हे माइंडसेटचे मार्ग, आपण माइंडसेट बदलणे हे अतिशय आवश्यक आहे. आणि आता आपण म्हणतो, म्हणजे आपण तर आपल्या देशाला आपण म्हणतो की आमचा देश गरीब आहे वगैरे. सो आता आपण जेव्हा $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं आपण स्वप्न बघतो आहे, तर प्रत्येकाने हा आपला माइंडसेट पैशाबद्दलचा, सक्सेसबद्दलचा बदलणे गरजेचं आहे. सो म्हणून मी आता हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ट्रिक सांगायच्या आधी माइंडसेटवर जास्त फोकस करते आहे. कारण मी पण माझ्या देशासाठी हे स्वप्न बघते आहे. तर आपण सगळेजण आपला माइंडसेट बदलूया आणि जास्तीत जास्त पैशाचं म्हणजे यश मिळा. कारण पैसा ही एक एनर्जी आहे, पैसा हे टूल आहे. म्हणजे त्याच्यात वाईट किंवा चांगलं काही नाही, तुम्ही ते कसं वापरता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. सो आपण आपल्या देशासाठी चांगल्या ह्यानी आपण पैसे कमवूया, इतरांनाही मदत करूया पैसे कमवायला, सो चांगल्या मार्गाने. सो हे स्वप्न आपण एक ह्याच्याशी ठेवूया, आपल्या उराशी बाळगूया. सो आता आपण ऍक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करू शकतं ते घेते आता. तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत, आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. तर कोणी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आधीचे व्हिडिओ माझे बघितले नसतील तर मी म्हणेन की प्लीज ते जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे आणि आपल्या थॉट्स आणि फिलिंगवर, आपल्या विचार आणि भावनांवर कसं आपलं आयुष्य अवलंबून आहे ते तुम्हाला कळेल. तर आता पैशाबाबतीत काय करायचं, तर पहिली स्टेप असते आस्क. म्हणजे तुम्ही सांगा युनिव्हर्सला तुम्हाला काय पाहिजे. तर ते सांगायला काय आहे की तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये किती पैसे मिळवायचे आहेत, काय तुमचं अर्निंग पाहिजे तुम्हाला. मग सॅलरी असेल तुमची, किंवा तुमचं सेव्हिंगमध्ये किती पैसे पाहिजेत असं काहीतरी असेल, तुमच्या बिझनेसचं टर्नओव्हर असेल, जे काही तुम्हाला असं हे वाटतंय की हे असं अमाऊंट आहे की तुम्ही कशावर तरी लिहा. आणि ते जे तुमचा गोल आहे तो तुम्ही कुठेतरी चिकटवा की जिथे तुम्हाला तो रोज दिसेल. म्हणजे फ्रीजवर असेल, तुमच्या डेस्कवर असेल, तुमच्या लॅपटॉपवर असेल, फोनवरती अमाऊंट दिसेल, कुठेही तुम्हाला ती अमाऊंट दिसेल अशा ठिकाणी ती लावून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा गोल काय, तुम्ही काय मागता युनिव्हर्सकडनं. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा चेक सुद्धा, तुम्ही जसा तो जिम कॅरीचं एक्झाम्पल मी घेतलंय व्हिज्युअलायझेशनमध्ये, तसं तुम्ही तो स्वतःसाठी चेक पण लिहू शकता की एका वर्षानी काय, किंवा 3 महिने 6 महिने काय तुम्ही तो काळ ठरवाल त्याच्यामध्ये तुम्हाला इतके पैसे, जिम कॅरीसारखं तुम्ही तो चेक कशासाठी तुम्ही काय करून मिळवणार आहे वगैरे असं तुम्ही लिहून तो चेक तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करू शकता, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये, किंवा तो चेक असा कुठेतरी लावून ठेवू शकता की जिथं तुम्हाला दिसेल. आता ह्याच्यामध्ये आपण स्मार्ट गोलचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आर जो आहे की बी रिअलिस्टिक ऑल्सो. म्हणजे तुमच्याकडे आज 0 पैसे आहेत किंवा तुम्ही अगदी नेगेटिव्ह मध्ये आहात, खूप लोन आहेत, तर उद्या तुम्ही करोडपती होणार आहे असं होणार नाहीये. कारण ते खूप अति केलं तरी सुद्धा ते बिलिव्हेबल होत नाही. तर काहीतरी असं एक थोडंसं तुम्ही जे आत्ताच्या तुमच्या डोक्यात आहे, जे काही करणार आहे त्याच्या एक बिलिव्हेबल टार्गेट ठेवा आणि मग ते हळूहळू वाढवा. म्हणजे पहिल्या दिवशीच मी एकदम करोडपती होणार आहे असं लिहू नका त्याच्यामध्ये की मला पुढच्या 15 करोड रुपये मिळणार आहेत वगैरे असं. कारण तुम्हीच विश्वास ठेवू शकणार नाही त्याच्यावर. तो ह्या दोन्ही गोष्टींवर सायमल्टेनियसली काम करा. आणि आस्क तुम्ही झाल्यानंतर दुसरा जो असतो तो असतो बिलीव्ह. आता बिलीव्हवर आधी पहिला बिलीव्ह तुमचा येणार आहे तुमच्या माइंडसेट चेंज झाल्यावरच. तुम्हाला असं वाटलं की खूपच कष्ट लागतात हे करायला, किंवा असं जर तुमचं बिलीव्ह असलं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला हे करण्यापासून परावृत्त करेल की नको एवढे कष्ट करू कशाला, असं सुरू होतं. सो त्यामुळे तुम्ही ते पहिले ॲफर्मेशन तर करणारच आहात, जे आपण म्हणलंय. तुम्हाला जे काही खरे वाटतात ते तुम्ही तुमच्या भाषेत करा. म्हणजे आणि त्याच्यानंतर जो अफर्मेशन करणार आहे तो तुम्ही करणार आहे की तुम्ही जी आस्कमध्ये जी अमाऊंट लिहिलेली आहे की त्याचं अफर्मेशन ते मिळालंय असं करणार आहे. सो म्हणजे आय एम हॅपी अँड ग्रेटफुल दॅट की मला हे एवढे पैसे मिळालेले आहेत,
किंवा म्हणजे मला खूप आनंदी आणि मी कृतज्ञ आहे की माझी ही एवढी कमवायची इच्छा पूर्ण झालेली आहे. कारण आपण बिलीव्ह करताना, आपण ॲफर्मेशन करताना ते प्रेझेंट टेन्समध्ये करतो. आत्ता झालेलं आहे असं करतो, होणार आहे असं करत नाही. सो झालेलं आहे असं तुम्ही ते करणार आहात ॲफर्मेशन बिलीव्हसाठी. आणि तिसरी गोष्ट आहे की रिसीव्ह. आता रिसीव्हमध्ये काय असतं की आपल्याला आपलं व्हायब्रेशन वाढवायला पाहिजे. तर व्हायब्रेशन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे कृतज्ञतेचं जे आपण जर्नल करू शकतो, किंवा जे काही ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूडच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिसेस आहेत त्यातली कुठलीही तुम्ही प्रॅक्टिसने सुरू करू शकतात की तुमच्याकडे आत्ता जे आहे त्याच्यासाठी तुम्ही आधी कृतज्ञ व्हा. कारण आपलं लक्ष नाही गोष्टींवर असतं, आहे त्याच्याबद्दल आधी आपण कृतज्ञ झालो तर आपल्याला जास्त गोष्टी मिळतील. आणि त्यामुळे ते ग्रॅटिट्यूड आणि ॲप्रिसिएशन म्हणजे व्हॉट यू अप्रिशिएट्स म्हणजे पैसे सुद्धा. सो तो तुमचे आहे ते पैसे आधी तुम्ही अप्रिशिएट करायला लागा, सो ते अप्रिशिएट होतील. सो ते त्यामुळे ते हे करा अप्रिसिएशनचं. अजून एक जॅपनीज एक मिलियनियर आहे, केन होंडा नाव आहे त्यांचं, आणि ही इज नोन एज अ झेन मिलेनियर. तर त्यांची एक खूप छान अशी एक पद्धत आहे जी मला खूप आवडते, जी मी वापरते, आणि ती आहे की ते म्हणतात की अरिगातो इन आणि अरिगातो आउट. अरिगातो म्हणजे जॅपनीजमध्ये थँक्यू. सो ते म्हणतात की प्रत्येक वेळेला तुम्ही पैसे दिले किंवा पैसे घेतले किंवा म्हणजे कुठल्याही फॉर्ममध्ये, कॅश असेल, चेक असेल, तुमच्या बँकेत डायरेक्ट डिपॉझिट असेल, जीपे असेल, काही असेल, तर म्हणजे जीपे सारखे काही मोबाईल पेमेंट्स असतील, कधीही तुम्ही ते कराल तेव्हा तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे. मग आता तुम्ही कुणाला तरी लेटेस्ट पे करताय, तुम्ही बिल भरताय, तरी तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं तरी तुम्ही म्हणणार की थँक्यू की त्याच्यामुळे मला इलेक्ट्रिसिटी 24 तास मिळते आहे आणि माझ्याकडे हे पैसे भरायला आहेत हे. सो ते आपण बिल आणि हे करताना खूप असं ह्यानी करतो रागाने की एवढं महागाई वाढली आहे, एवढं हे वाढलंय, पेट्रोल केवढं वाढलंय. त्याच्याऐवजी आपण ॲटलिस्ट ग्रेटफुल व्हायला पाहिजे की आपल्याला ते द्यायला आपल्याकडे पैसे आहेत आणि ती सर्व्हिस आपण घेऊ शकतोय. मग तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना जेव्हा तुम्ही पगार देताय, तुमच्या कंपनीतल्या लोकांना पगार देताय, किंवा तुम्हाला पगार मिळतो आणि बँकेत तो जमा होतो, सो तो बघून तेव्हा तुम्हाला मेसेज येतो, तेव्हाही तुम्ही अरिगातो किंवा थँक्यू म्हणायचं आहे. किंवा तुम्ही कुठली भाषेत तुम्ही असं तुम्हाला जे ह्याच्यात म्हणायचं आहे तसं की थँक्यू, माझ्याकडे हे पैसे आलेले आहेत आणि मी हे माझी आत्ता कॅपॅसिटी की मी देऊ शकतो. मी कुठली सर्व्हिस, वस्तू, काहीही ती आपल्याला एक्सचेंज असते ना, म्हणजे पैसे देतो तेव्हा ती आपल्याला वस्तू मिळते, तर ती वस्तू घ्यायला आपल्या आयुष्यात आणायला आपल्याकडे आज आपल्याकडे पैसे आहेत. सो ह्यासाठी आपण थँकफुल व्हायला पाहिजे. तर मग थँक्यू, अरिगातो इन आणि अरिगातो आउट. सो हे छान हे आहे, करून बघा, छान वाटतं. म्हणजे पैसे जेव्हा खर्च करतो ना आपण, तेव्हा सुद्धा आपण जेव्हा ते थँक्यू म्हणून खर्च करतो तेव्हा आपल्याला आतनं फिलिंग छान वाटतं, आपल्याला अबंडंट वाटतं, आपला माइंडसेट तो बदलायला मदत होते की अरे हां, हे पैसे गेले तरी मला त्याच्या बदली काहीतरी मिळतं आहे. सो आपण ती जे मिळते ते पण व्हॅल्यू करायला लागतो आणि त्यामुळेच आपलं व्हायब्रेशन वाढायला लागतं, आनंद वाढतो. म्हणजे जॉय हा एक खूप मोठा वरचा व्हायब्रेशन आहे, ग्रॅटिट्यूड सारखा आनंद. सो जितकं आनंदी राहता येईल, सो चिडून बिल भरण्याच्या ऐवजी आनंदाने बिल भरा, म्हणजेच तुमच्या माइंडसेटमध्ये खूप फरक पडेल बघा. सो आता हे आपण म्हणजे माइंडसेट बद्दल बोललेले आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कसं वापरायचं हेही सांगितलेलं आहे. तर प्लीज वापरून बघा, कॉमेंटमध्ये कॉमेंट करा आणि सांगा मला की ह्यातल्या तुमचं बिलीफ कुठलं आहे का, की पैसे झाडायला लागतात वगैरे, असे जे झाडायला लागत नाहीत, असं कुठलं तुम्ही सारखं ऐकलं असेल आणि तुमची ती धारणा झाली आहे, तर ते पण लिहा. आणि तुम्ही काही ह्याच्यातनं नवीन काही तुम्हाला इन्साईट मिळाली तर तेही मला कळवा. आवडला, ही कन्सेप्ट आवडली, हे विचार आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. कारण 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे तर सगळ्यांचा सहभाग पाहिजे आपल्याला. सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही कळतं की किती लोक या प्रवासात माझ्याबरोबर आहेत आणि मलाही इन्स्पिरेशन मिळतं. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. नमस्कार.